प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण काळे गुलाबजाम बघणार आहोत. त्यासाठी इथे साहित्य बघूया. पाक करण्यासाठी मी इथे 3 वाट्या साखर घेतली, आपली जेवणाची वाटी, आणि याच वाटीने 1 वाटी पाणी घालायचे. 3 वाट्या साखरेला 1 वाटी पाणी. त्यानंतर पाकात घालण्यासाठी 3 विलायची तोंडाशी फोडून घेतलेत. त्यानंतर 2-3 थेंब आपण लिंबाचा रस पण टाकणार आहोत. आणि इथे खवा घेतला आहे मी 250 ग्रॅम. 4 चमचे मैदा घेतला आहे बाइंडिंगसाठी. पाव चमचा बेकिंग पावडर घेतली साईज मोठी होण्यासाठी. आणि 1 चमचा पिठी साखर घेतली. आणि घरी बनवून घेतले अर्धा लिटर दुधापासून पनीर. तर आता सर्वात आधी आपल्याला पाक तयार करून घ्यायचा. आता इथे 3 वाट्या साखरेला मी 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. आणि आता पाक उकळू देऊया. साहित्यामध्ये मी 1च वाटी सांगितली, पण 2 वाट्या पाणी आहे. आता पाक छान आपल्याला उकळून घ्यायचा आहे. पाक आपला उकळला आहे. आता यामध्ये आपण वेलची घालूया आणि लिंबाचा रस. आणि एक साहित्य सांगायला विसरले होते मी. एकतर तुम्ही इसेन्स घाला, रोज इसेन्स, किंवा मग गुलाबजल घाला. तर इथे मी इसेन्स टाकते आहे 2-3 थेंब. आता इथे आपल्याला तार वगैरे यायला नको आहे, फक्त आपल्याला उकळून घ्यायचं 3 ते 4 मिनटं. आणि चिपचिपा झाला पाहिजे जरा पाक. हे बघा अशा प्रकारे. एक परात घेऊ किंवा मोठं भांडं घेतलं पसरट तरी चालेल. आणि त्यात आपल्याला हा खवा मळून घ्यायचा. सॉफ्ट झाला पाहिजे. आता हातानेच आपल्याला मळून घ्यायचा ह्या भागाने, तळव्याने. अशा प्रकारे गाठी राहिल्याने पाहिजे त्यात. असं 2-3 वेळा करून घ्यायचं. आता हे एकदा झालं, मी अजून एकदा 2 वेळा करते. अशा प्रकारे 2-3 वेळा करून घ्यायचं. हे बघा आता 3 वेळा मी करून घेतलं आहे मऊ. आता आपल्याला पनीर किसून घ्यायचं. अशा पद्धतीने. पनीरसुद्धा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचे हाताच्या तळव्याने. आणि मैदा जो आपण 4 चमचे घेतलेला आहे, जर गरज लागली तर आपण अजून घेणार आहोत. अशा पद्धतीने करून घेतला. आता तो सुद्धा आपल्याला यात मिक्स करून घ्यायचा. अजून एकदा करून घेते मी. आता दोन्ही पण आपल्याला एकत्र करून घ्यायचं. आता यातच आपल्याला साखर टाकायची, मैदा, आणि बेकिंग पावडर.
आता हे जरा मला सैलसर वाटते म्हणून मी थोडासा मैदा यात घालणार आहे. आता आणखी मी 3 चमचे घेतला आहे मैदा. आता किती लागतो बघूया. असा मऊ गोळा झाला पाहिजे, म्हणजे हातावर गोळा करता आला पाहिजे, उंडा बॉल्स. आता सर्व उंडा मळून झाला आहे. आता गोळे एकसारखे येण्यासाठी मी चमच्याचा वापर करते, किंवा मग तुम्ही असे समान भाग करून घ्या. असे मी आता याच्यात भरून घेते. हे बघा, अशा प्रकारे करते म्हणजे सर्व समान गोळे होतील. हे बघा, आता मी एवढा घेतला. हातावर असं करायचं. कुठेच त्याला चिरा, तडे, क्रॅक्स गेले नाही पाहिजे. प्लेन गोळा झाला पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे जवळून दाखवते. अशा प्रकारे एक साईज करून घ्यायचे. आता मी सर्व गोळे तयार करून घेते. हे बघा, सर्व बॉल्स तयार केले मी. बघू शकता तुम्ही जवळून. क्रॅक्स अजिबात नाही आहे. आणि 37 बॉल्स झालेत, गुलाबजाम झालेत. आता हे आपण ओल्या कपड्याने झाकून ठेवूया, म्हणजे ड्राय होणार नाही. ड्राय झाले तर मग त्याला तडे जातील. ड्राय होऊ देऊ नये म्हणून याला आपण ओला कपडा ठेवूया, म्हणजे याला क्रॅक्स जाणार नाही, तडे जाणार नाही. आता तळायला घेऊया. चला आता फ्राय करायला घेऊया. नॉर्मल टेम्परेचर पाहिजे आपल्याला, त्यासाठी एक गोळा टाकून बघूया आपण. हळूहळू वर आला पाहिजे. याचा अर्थ टेम्परेचर परफेक्ट आहे. हे बघा, याला कसा खाली डाग आला ना, तसं यायला नाही पाहिजे. म्हणून तेल आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे. असं पळवत राहायचं तेलाला. हे बघा असं. आणि मग एक पीस आपण एक एक बॉल टाकू ह्याच्यामध्ये. असा डाग नको यायला म्हणून सारखं ढवळत राहायचं. हे बघा, असे डाग नको यायला म्हणून तेल हलवत राहायचं सारखं. आणि फास्टवर केले ना तर मग ते वरून फ्राय होतात पण आतून कच्चे राहतात. आता इकडे मी पाक ठेवलेला आहे. हे बघा, बोटाला सोचवेल एवढाच गरम हवा, अगदी परफेक्ट आहे. आता ह्याला कलर पण आला आहे, बघू शकता. आता आपण याला, आता हे गुलाबजामुन आपण पाकामध्ये टाकूया. हे बघा, अशा प्रकारे करून घ्यायचे. आता मी सर्व तळून घेते आणि पाकामध्ये टाकते. मस्त कलर आला आहे बघा, काळा. आता मी सर्व करून घेते आणि मग दाखवते. हे बघा, मस्त काळे गुलाबजाम आपले तयार आहेत. कलर पण छान आला आहे. एक कट पण करून दाखवते मी. बघा, अगदी रसरशीत झालेली बघा. बघू शकता तुम्ही. जवळून दाखवते. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.